देवी आई, मी तुला एक प्रश्न विचारला होता। जर केदार माझ्यासाठी योग्य जोडीदार असेल तर तू मला तसा संकेत दे। आणि गेल्या काही दिवसांपासून मला जे काही संकेत मिळत आहेत त्यावरून असं वाटतंय की तो खरंच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे का ग? हा प्रश्न विचारायला मी खूप उशीर केलाय का ग? त्याच्या मनात दुसरंच कोणीतरी। देवी आई, दरवेळेला असं का होतं ग? जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्याला का आवडायला हो हो, मला केदार आवडायला लागलाय। मी आजपर्यंत तुझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवलेली नाहीये। मला जे वाटतं, जसं वाटतं ते सगळं तुला माहिती। देवी आई, रेवा म्हणते ना की मला माझ्या जोडीदारातल्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत। बाईचं बाई पण कळतं त्याला आणि ते जपताही येतं। माझ्या कुटुंबाला तो फक्त स्वतःचं मानत नाही, त्यांच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या कुटुंबाशी सुद्धा लढायला मागे पुढे बघत नाही। माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहतो। फील्डवर असताना माझी ढाल बनून माझ्यासाठी एका शूरवीरासारखा लढतो, पण मला काही होऊ देत नाही। मी जर उदास असले तर माझ्या चेहऱ्यावर हसू यावं याच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो। मला माझ्या जोडीदाराकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या गोष्टी केदारमध्ये आहेत। केदारच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे। तू इथे? अशा वेळी तू कुठे जाशील हे मला चांगलंच माहिती होतं। बॉस, घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर। प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक परिस्थितीत मी आहे।